जर मला घराच्या बाहेर काढलेस तर जाता जाता अमृताच्या कानात मी एक फुंकर मारेन. आर्यनची खूप आठवण येते ग. अमृता, सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणेच घडतील. त्याने जरा जरी वाकडं पाऊल उचललं ना तर जागीच ठार करेन त्याला. सुमित्रा काकू, इथे काय करतेस? झोपली का चिऊ? काकू, खरं म्हणजे या आधीही मी बरेचदा चिवशी खेळले, पण हल्ली तिच्याबरोबर खेळताना एक वेगळाच आनंद असतो. काहीतरी वेगळंच वाटतं ग. म्हणजे कळलं नाही मला काय म्हणायचंय ते. काकू, मी प्रेग्नंट आहे. काय? अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. थँक्स. पण मला कोणीच कसं सांगितलं नाही. अगं, गडबडीत राहून गेलं असेल. काकू, आई होणं ही किती सुखावह कल्पना आहे ना, ते आता कळतंय मला. तुला माहितीये, मी ना लहानपणी आईला सारखी विचारायचे, काय एवढी काळजी करतेस माझी? त्यावर ती म्हणायची, तू आई झालीस ना की कळेल तुला. खरंच काकू, तिच्या त्या शब्दांचे अर्थ आता कळतायत मला. बघ ना ग, माझं बाळ अजून या जगात यायचंय, पण एक नवीन जीव, आपला स्वतःचा अंश आपल्या पोटात वाढतोय, ही कल्पनाच किती सुखावह आहे ना. आमची अमृता खरंच खूप मोठी झाली. चिऊ, आता आपल्या घरात आणखी एक बाळ येणार आहे. आमची चिऊ आता चिऊ मावशी होणार आहे. अय्या हो, हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. चिऊ मावशी होणार आहेस तू आता. चिऊ मावशी. थांबा थांबा थांबा, गाडी थांबा, इथेच थांबा. काय झालं जानकी? मला चहा प्यायचा. हा, इकडे लय भारी चहा मिळतो. मी आणि गण्या कायम इकडे थांबून चहा पितो. तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर. रस्त्यावर चहा प्यायचा? हा, इकडे खरंच खूप भारी चहा मिळतो. नाही ना पुढच्या वेळेला गाडी इकडे थांबवली तर माझं नाव बदलीन मी. अगं, चहाच प्यायचा ना, मग पुढे एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन पिऊ ना. मला चहा प्यायचा नाहीये, मला इकडे चहा प्यायचा आहे. चला ना माझ्या बरोबर, तुम्हाला आवडेल. अगं पण चला ना, इकडे लय भारी चहा मिळतो, मी सांगते. चला ना. तर बायकोची आज्ञा कशी मोडणार? चला चला. साहेब, तुम्ही इथे का थांबला? जरा चहा प्यायचा आहे. साहेब माफ करा, पण इथे थांबून चहा पिणं सेफ नाही साहेब. माहितीये मला, पण तुम्ही सगळे असताना मला काही होणार नाही. आणि त्यातून माझं कवच माझ्या बरोबर आहे, त्यामुळे माझी काळजी करू नका. बायपासवर 2 किलोमीटर अलीकडेच त्याची गाडी थांबली. हो, तो एका चहाच्या टपरीवर थांबलाय. तिथेच त्याचा गेम करतो. नाही, संधी चालून आली, त्यामुळे प्लॅनमध्ये बदल करणं गरजेचं आहे. हो, आजूबाजूला काही गाड्स आहेत, पण माझा माणूस त्याला बरोबर टिपेल. हा गेम तुम्हीच जिंकणार.
पुढं गाडी तयार ठेवा, बाकी काम झाल्यावर फोन करतो. काय ग आत्या, अशी का बसली आहेस? अरे तुमचीच वाट पाहतीये. आणि एवढे लवकर कसे काय आलात तुम्ही? आणि ही दोघं कुठे आहेत? बस बस बस, अहो मी एकटाच पुढे आलो आहे, ते दोघं जण अजून तिथेच आहेत. अरे पण मग तू एकटाच का आलास पुढे? काही नाही ग, माझी एक केस आहे, परवाच्या दिवशी हिअरिंग आहे, त्या क्लायंटला भेटायचं होतं म्हणून मी पुढे आलो. ते दोघंही जण नवसाईचं दर्शन घेणार आहेत आणि येणार आहेत परत. बरं आता मला सांग, हा, सभा कशी झाली? फॅन्टॅस्टिक आत्या, अप्रतिम. काय सभा झाली अगं, आजूबाजूच्या गावातले सगळे लोक आले होते, गर्दीचा असा सागर उसळल्यासारखं झालं होतं. पण त्यात दादा काय बोललाय ग, भन्नाट भन्नाट, वाक्या वाक्याला त्याच्या टाळ्या हशा, विरोधकांची अशी टोपी उडवली ना त्यांनी, क्या बात आहे, अप्रतिम. वाह, मजा आला. वा वा, आज कितीतरी दिवसांनी नरसिंहानी अभिमान वाटावा अशी गोष्ट केली बघ. एकटा दादाच नाही बरं का, तुझ्या सुनेचा सुद्धा तुला खूप अभिमान वाटायला पाहिजे. अगो बाई, जानकीने काय केलं? काय केलं? त्या सगळ्या गर्दीत सतत दादाबरोबर होती ती तिथे. त्या सगळ्या लोकांमधनं जाऊन स्टेज पर्यंत गेली, स्टेजवर त्याच्या शेजारी उभी राहिली. तुला सांगतो, त्या दोघांकडे बघून ना जल्लोष केला लोकांनी, जल्लोष. अगं तिच्या नावाने पण घोषणा दिल्या. वामन, कान अगदी तृप्त झाले रे ऐकून. आई नवसाई, अशीच पाठीशी राहा ग माझ्या नरसिंहाच्या. जानकीताई, तुम्ही? नमस्ते साहेब, लय दिवसांनी आलात. आणि गणा कुठे दिसत नाही ते? त्याला नाही आणलं. अच्छा. मी यांना मुद्दामून इकडे आणलं. म्हटलं एकदा सदुभाऊंच्या आता चहा पिऊन बघा, मोठ्या मोठ्या हॉटेल मधला चहा विसराल म्हणून. वय साहेब, एकदा चहा पिऊनच बघा, बघा तुम्ही कसं लागतोय ते. आता देतो तुम्हाला चहा. फार भारी करतात ते. मस्त बनवतो फार. यांना पण विचारा ना. ताई, कसा आहे साहेब? झकास, मजा आली. बायको कशी आता तुझी? मध्ये नवसाच्या उत्सवात भेटली होती तेव्हा बरी वाटली तब्येत? नाही, आता बरी आहे. औषध पाणी चालू आहे ना, त्यामुळे काळजी करायचं काय बी कारण नाही बघा. काही लागलं ना म्हणजे औषध दवाखाना बिंदास मला येऊन सांगायचं, आपण करू व्यवस्था. काय वय जानकीताई, आता तुमचे आणि साहेबांचे आशीर्वाद आमच्या बरोबर काय म्हटल्यावर काळजी करायचं काय बी कारण नाही बघा. वा जानकी, पुढच्या वेळेला निवडणुकीला तूच उभं राहायला हवंस. अगं जनसंपर्क किती चांगला आहे तुझा, नक्की निवडून येशील. काय हो सदुभाऊ, तुम्ही द्याल ना हिला मत? हो, आमची मतं तुमच्याच बाजूने आहेत बघा. काहीतरी काय बोलताय? मी आपली तुमच्या पाठीमागेच ठीक आहे.
मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी वंदते सर्व भावे करावे, वंद्य जनी वंद्यते, जनी वंद्यते सर्व भावे करावे, सर्व भावे करावे. आत्या आत्या काय रे? अरे काय झालं, असं धावत का आलास? वाकणीसांचा फोन आला होता. हा? रमावतीहून घरी येताना दादावर कोणीतरी गोळ्या झाडल्या. अरे देवा! म्हणजे हल्ला झालाय, फक्त प्रयत्न झालाय त्याला. आत्या आत्या प्रॉब्लेम तो नाहीये, प्रॉब्लेम दादा व्यवस्थित आहे, दादाला काहीही झालेलं. अरे पण काय झालं? काय झालं काय? परशु काहीही झालेलं नाहीये, जा तू जा. आत्या जा कसं हा? तुझी तोंडे एवढी पडलेली आहे, काय तर नक्की झालेलं आहे. काय झाले आत्या? परशु प्लीज प्लीज आरडाओरडा करू नकोस, कांगावा करू नकोस. अरे नरसिंहावर गोळ्या झाडल्यात कुणीतरी. जी बातमी ऐकण्यासाठी इतके दिवस कानात प्राण आणून बसलो होतो. परमेश्वरा, अरे काय बोलू तुला, थँक्यू नंतर बोलतो. काय झालं माझ्या दादाला? काय झालं माझ्या दादा? कुठे आहे तो आता? कुठे आहे तो? हॉस्पिटलमध्ये आहे का? काय बोलतोस तू परशु? त्या दादाला काहीही झालेलं नाहीये. मी तुला तेच सांगायचा प्रयत्न. जरा हा गप्प बसेल त्यांना. तो सुखरूप आहे, रमावतून यायला निघालेत, त्याच्यावर हल्ला झाला पण त्याला गोळी लागलेली नाहीये आत्या. अरे हाय नवसाई, पवन मला आत्ताच्या आत्ता फोन लावून दे, मला बोलायचंय नरसिंहाशी. यायला देवा, स्वतःच्या हाताने घालवलंस ना. थँक्यू म्हणत होतो तुला. त्या मारेकऱ्याच्या पण आईला डोकं कुठे शेण खायला गेलो होतं त्याचं कुणाच ठाऊ. मी असायला पाहिजे होतो त्याच्या ठिकाणी. बरोबर नियम धरून डोक्यात घातली असती कोळे. माजी आमदार नरसिंह किल्लेदार हे रमावतीतील आगामी पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेवरून परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र सुदैवाने त्यांना एकही गोळी लागली नाही. तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणालाही कसलीही दुखापत झाल्याची बातमी नाही. या हल्ल्याच्या वेळी त्यांची पत्नी देखील त्यांच्याबरोबर हजर होती. सुदैवाने त्याही या हल्ल्यातून सुखरूप वाचले आहेत. हा हल्ला नक्की कोणी केला आहे हे अजून उघडकीस आलेलं नाही. पोलीस पुढचा तपास करत आहेत. याला म्हणतात करावं तसं बरावं. लोकांचे जीव घेत सुटल्यानंतर दुसरं काय होणार ग? चला, पण ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेत. आणखीन कुठले दुसरे वेगळे विचार येत आहेत? नरसिंहावर हल्ला झालाय. हा हल्ला कुणी केला असेल? अरे त्याच्या डोक्यात सगळ्यात आधी आपलंच नाव येणार आहे. येणारच की. आपल्याशिवाय दुसरं दिसतंय कोण त्याला? पण मग आता तू नको टेन्शन घेऊ. आपण केलं का काही? नाही ना. जाऊ दे की, तू आपल्या कर्मानं मरतोय, मरू दे त्याला. तू नको दुःख करत बसू, सोड. पण हा हल्ला कोणी केला असेल? तुला काय वाटतंय? नरसिंह किल्लेदारचे कमी शत्रू आहेत वे. आयुष्यात शत्रू निर्माण करण्यापलीकडे दुसरं केलंय काय त्यांनी? त्याच्याच कुठल्या तरी शत्रूने घातली असतील गोळ्या. पण चला, हा हल्ला फसलाय. याचाच अर्थ पुन्हा त्याच्यावर प्रयत्न होणार. होणार. जोपर्यंत नरसिंह किल्लेदार जिवंत आहे ना, तोपर्यंत हल्ले होतच राहणार. मी तर म्हणतो व्हायलाच पाहिजे.
तर शिवाला त्याच्या पापाची किंमत एक ना एक दिवस मोजावीच लागणार. आतेबाई, का रडतेस आतेबाई? मला काहीही झालेलं नाहीये. बघ माझ्याकडे, झालंय मला काही. परीक्षा पाहता करे म्हातारीची. तुला काही झालं असतं तर काय करणार होते मी? असं कसं काही झालं असतं मला? तुझे आशीर्वाद आणि जानकी नावाचं कवच आहे ना माझ्या पाठीशी. मग कसं काही होऊ शकतं मला? सांभाळ रे बाबा स्वतःला, सांभाळ. तुम्ही बाहेर पडलात की घरात मी वाट पाहत असते, एवढं लक्षात ठेव. अरे बाई, तुझी आणि जानकीची पुण्याई माझ्या पाठीशी असताना मला कसं काही होऊ शकतं? नको चिंता करूस माझी. परमेश्वरा, दृष्ट नको लागून देऊ माझ्या बाळांना. शांत हो.